पुढच्या 5 वर्षामध्ये या वन क्षेत्रातील या अशा बिना लाईटच्या, बिना पाण्याच्या, बिना मुलांना पासपोर्ट मिळत नाहीत, कामाला जाणाऱ्या मुलांना चांगल्या ठिकाणी नोकरीला जातात तेव्हा एनओसी मिळत नाही, फॉरेस्ट मध्ये राहतात म्हणून बाहेर गावी जाण्यासाठी पासपोर्ट मिळत नाही, शिक्षणासाठी चांगल्या ठिकाणी नोकरीला जातात तेव्हा या गोष्टीवर आपल्याला काम करायचं आहे। आणि आज तुम्हाला सांगतो, आज काही निवडणूक नाहीये, निवडणूक आली आहे जवळ पण आज नाहीये। गेल्या 5 वर्षापूर्वी सांगितलेलं की या मूलभूत सुविधा तुम्हाला मी देईन, या पुढच्या 5 वर्षामध्ये वैभव भडकरचा शब्द आहे, रेकॉर्ड करून ठेवा। येत्या पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला ज्या सगळ्या कायद्यातून बाहेर काढायचंय, वन विभागाची एनओसी आणि वन क्षेत्रातून मूलभूत सुविधांसाठी तुम्हाला बाहेर काढायचंय, फक्त त्याच्यावरतीच काम होणार आणि त्याच्यातून मी तुम्हाला बाहेर काढणार, याच्यापुढे काही नाही। एकदा तुमच्या घरात लाईट मीटर लागले, एकदा तुमच्या घरात रस्ते झाले, एकदा शौचालय झाले, एकदा लाईट मीटर, पाण्याचे मीटर निघाल आले की तुमच्या बिल्डिंग बनवायला तुम्ही वैभव भडकरला पण विचारणार नाही। विचारणार आहे काय? तिकडे फक्त एकदा फॉरेस्टला सांगितलं तिकडे तोडायला जायचं नाही, आग लागली तिकडे 4 दिवसात लोकांनी घरं पक्की करून टाकली हो। 4 दिवस नाही लागले। 5व्या दिवशी जेव्हा मी चेक वाटत आम्ही लोक वाटलो आणि आम्ही इकडनं आलो बघतो तर सगळे आपल्या टाइल्स बीस कटिंग करतच आहे। प्रत्येकाच्या घरात टाइल्स लागल्या, प्रत्येकाची घरं पक्की झाली, प्रत्येकाची वरती पत्रे आले। म्हणजे आम्हा डोंगरातल्या लोकांना घर बनवायला सांगायची गरज, फक्त एक एनओसी आणून द्या, बाकीचं आम्ही बनवून घेऊ, बरोबर की नाही? आणि ती एनओसी आणून देण्याचं काम जर कोण करू शकतो तर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। कारण की त्यांना गरिबांच्या याची जाण आहे, त्यांना सामान्य माणूस समजतो, त्यांना गरीब समजतो आणि त्याला देवेंद्रजी 100% मोदीजी आणि देवेंद्रजी पाठिंबा देतील। आणि येत्या कालांतरामध्ये आपण आपल्या एवढं मोठं खाली शारदाबाई गोविंद पवार उद्यान बांधलं, त्याचं उद्घाटन आपल्याला शिंदे साहेबांच्या हस्ते करायचं होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला हे जाहीर करायचं होतं सगळ्या गोष्टी। परंतु अचानक आचारसंहिता, निवडणुका, सगळी धावपळ झाली, नंतर मंत्री पदाची लफडी झाली, साहेबांच्या जागी कोण दुसरा आला, या सगळ्यामध्ये वेळ गेला। आता वनमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, नगर विकास आणि साहेबांकडे गृहनिर्माण। आज तुम्हाला माहिती आहे लोक आपण घर 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 म्हणून 35 वर्ष बोंबलत राहिलो ना, आज गृहनिर्माण खातं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे, म्हणजे आपल्या पक्षाकडे आहे। उद्या जर कुठे घर बांधून द्यायची वेळ आली तर तोच माणूस तुमच्या पाठीशी उभा राहू शकतो, हा पडलेला नाही। म्हणजे याच्या चक्करमध्ये झाला शिवसेना लावेल आणि येऊन इथे भाषण ठोकेल आणि तुम्हाला सांगेल मैं ये दूंगा मैं वो दूंगा, याच्या बसची गोष्ट नाही। वैभव भडकरच्या बसची गोष्ट आहे। डोंगरातल्या 50 लोकांना बरोबर घेऊन गेलो, मंत्रालयामध्ये 5 लोकांच्या वरती जाता येत नाही, 50च्या 50 कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन गेलो। शिंदे साहेबांना सांगितलं मुख्यमंत्री असताना की माझी डोंगरातली लोक होरपळली आहेत, 5 आणि 10 हजारामध्ये त्यांचं काम होणार नाही, त्यांना घरं पक्की पण बनवून पाहिजे आणि त्यांना हे 50,000 भेटले पाहिजेत। होते ना रे तुम्ही लोक? कोण कोण होते? होतं ना सचिन आणि कोण होते? हे बघ एवढे लोक सगळ्यांना घेऊन गेलो ना बरोबर, आणि यांच्या समोर गोष्टी झाल्या। अशा पाठीमागे येऊन काय भडककर करत नाही, किंवा कोणतरी मोठा चांगले कपडे घालणारा कार्यकर्ता मला गरज नाही, माझे कपडे चांगले आहेत। यांना सगळ्यांना पॉश कार्यकर्ते लागतात, दाढीला कटिंग मारलेले, सेंट मारलेले। मला ज्याच्या अंगाला घाम, माझा वास येतो तो माझ्या डांगरातला कार्यकर्ता आहे आणि तो मी त्याच्याबरोबर जातो। यांना पॉश कार्यकर्ते लागतात, गाड्यातून फिरणारे। मी अशा सामान्य लोकांना घेऊन बरोबर चालतो। हा त्यांच्या आणि माझ्यामधला फरक आहे, मला गरज नाही कोणाची। म्हणून आता जेव्हा कधी काही चांगलं होईल ते तुमच्या आणि माझ्या माध्यमातून होईल, या मूर्खांच्या नादाला लागून काही होणार नाही। आपले डॉक्युमेंट देऊन स्वतःला फसवून घेऊ नका। आणि त्याच्यानंतर सुद्धा कोणाला इच्छा आहे तर ओपन सांगितलं ना, पहिलं त्यांच्या घरात एखाद्याच्या लावायला सांगा, बरोबर आहे? इथे बाजूला आमची भरणकर वाडी आहे, ही बाजूची वाडी आमची आहे, त्याच्या बाजूला आमच्या मॅडमची वाडी आहे। जर इथे लागू शकत होते त्यांचे तर सगळे जुने पुरावे, त्यांच्या तिकडे अजूनपर्यंत मीटर नाही लागले तर ह्यांच्या इकडे लागणार काय? ते सगळे कायदा कानून कोड सगळं करून दमले, हे होत नाही। आणि जर त्यांना सांगायचं आहे तर उदाहरणार्थ वैभव भडकरच्या राज्यामध्ये एका तुमच्या कार्यकर्त्याचं घर पक्क झालंय, 2 बेडरूम, हॉल, किचन आतमध्ये झालंय, तिथे स्वागत सत्कार होतात, हा तर तसंच घर माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यात झालं पाहिजे, अशी शुभेच्छा मी सगळ्यांना देतो। आणि जर तुमचं ते घर आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नाही झालं तर तुमचं घर सुद्धा प्लास्टिकचं झालं पाहिजे, याची आम्ही पूर्ण जबाबदारी घेऊ। तुम्ही उद्या केले ना तर बघा, तुमच्या बाजूला एक कंप्लेंटर आहे,
तो डोंगरातल्या लोकांच्या घरं कोणी बांधली, कोणी घरं रिपेअर केली, कोणी मोरी बांधली की कंप्लेंट करत फिरतो फॉरेस्टला त्या विजय मारवाडी बरोबर राहुल खडताळे तो बाजूला उभा आहे तुमच्या. तुम्ही लोक सगळ्या गोष्टीची वाट लावत फिरता. डोंगरातल्या लोकांनी कोणी घर रिपेअर केलं की त्याच्या कंप्लेंट तुम्ही वरपर्यंत टाकता, ते घर तोडायला लावता आणि तुम्ही संजय निरुपम बरोबर उभे राहून सांगता की आम्ही डोंगरातल्या लोकांना चांगलं करणार आहे. अशा लोकांसाठी काय आपल्याकडे औषध? फुल अँड फायनल. जुन्या चपला काय जोरात बोला, फुल अँड फायनल, फुल अँड फायनल. यांना आपल्या जुन्या चपला देऊन टाकायच्या. माझ्याकडे मी पण पाठवेन 4-5 लोक. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.